नमस्कार मंडळी. आज आपल्यासमोर काही म्हणजे खरंच भन्नाट स्रोत आहेत शोभा पुंसे यांच्याबद्दल. हो. यात त्यांचं आयुष्य म्हणजे जणू काय म्हणतात त्याला, विनोदाचा, उद्योगाचा, सोशल मीडियाचा, अध्यात्माचा आणि कलेचा एक झणझणीत मसाला पॅक आहे. अगदी. चला, या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या छटा जरा जवळून पाहूया. नक्कीच. आणि या सगळ्या छटांमागे ना एक एक समान धागा दिसतोय मला. अच्छा, कोणता धागा? पार्श्वभूमी बघा. यवतमाळ आणि मेळघाटची. बर. मग शिक्षण घेतलं हं. आणि मग चक्क लोणची मसाल्यांचा गृहोद्योग सुरू केला. हो. पुढे व्हॉट्सअपवर स्टेटस क्वीन म्हणून ओळख हं. आणि मग थेट अहिल्यादेवी होळकरांची भूमिका. कमाल आहे. म्हणजे या सगळ्या प्रवासातून एक विलक्षण ऊर्जा असलेलं व्यक्तिमत्व उभं राहतं नाही का? हो ना. आणि सुरुवातच किती गमतीशीर आहे. जन्म 25 मे 1969चा आणि लहानपणीच म्हणे इतक्या हसायच्या की काय म्हणायचे लोक? लोक म्हणायचे ही मुलगी जोकर होणार. खरं की काय? हो. आणि पुढे शिक्षणही भरपूर घेतलं. BA, B.Ed, MSW, MA. बापरे. इतक्या पदव्या की स्रोतांमध्ये त्यांना गमतीने डॉक्टर शो ऑफ पुंसे असं म्हटले. अच्छा, हे नाव पण भारी आहे. तर या शिक्षणाचा आणि सुरुवातीच्या काळात त्या मुख्याध्यापक होत्या त्याचा त्यांच्या पुढील प्रवासावर काय परिणाम दिसतो? इथेच गंमत आहे बघा. शिक्षणामुळे एक एक बेस मिळाला. नक्कीच. पण त्या केवळ पुस्तकी ज्ञानावर थांबल्या नाही तसं दिसतंय. मुख्याध्यापक असताना म्हणे विद्यार्थी एकदम शांत व्हायचे त्यांच्या वर्गात. अच्छा. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक दरारा दाखवतो. पण त्याचबरोबर हे शो ऑफ सारखं विनोदी नाव ते हेही दाखवतं की त्या सुरुवातीपासूनच जरा म्हणजे चौकटी मोडणाऱ्या आणि स्वतःच्या मार्गाने जाणाऱ्या वाटतात. बरोबर. हाच गुण मग पुढे उद्योगातही दिसतो त्यांच्या. अगदी बरोबर. शिक्षणानंतर थेट उडी घेतली गृहोद्योगात. लोणची, मसाले आणि दातांचं मंजन. हो. आणि त्याची जाहिरात करण्याची पद्धत अफलातूनच. म्हणे यांचं लोणचं खाल्ल्यावर भांडणं सुद्धा चविष्ट होतात. काय सांगताय? आणि दुसरं काय तर म्हणे मंजन वापरल्यावर नवऱ्याचा मूड सुधारतो. म्हणजे हे उत्पादन विकणं आहे की स्टँडअप कॉमेडी चाललीये? मला वाटतं दोन्हीचं मिश्रण आहे. इथेच त्यांची खासियत दिसते. कशी काय? अहो, उत्पादन तर उत्तम असेलच कदाचित, पण त्यासोबत त्या विनोद विकत आहेत आणि एक प्रकारचा वैयक्तिक स्पर्श पण. म्हणजे हे केवळ विक्री तंत्र नाहीये, तर लोकांच्या आयुष्यात एक छोटासा आनंदी क्षण निर्माण करण्याची कला आहे ही. बरोबर. त्यामुळेच त्यांची उत्पादनं केवळ वस्तू राहत नाहीत, तर त्या शोभा पुंसे यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख बनतात, असं मला वाटतं. आणि ही जी विनोदी आणि थेट शैली आहे ना, हो, तीच मग सोशल मीडियावर पण दिसते. स्टेटस क्वीन. अगदी. त्यांचे व्हॉट्सअप स्टेटस म्हणजे लोकांसाठी जणू काय म्हणतात त्याला, डिजिटल औषध. हो, ऐकलंय मी हे. स्टेटस नाही आलं की लोकांचे काळजीचे फोन, याला तर मोटिवेशनल ICU असं नाव मिळालंय म्हणे. अविश्वसनीय. पण हे खूप महत्वाचं आहे आजच्या काळात. कसं काय? अहो, जी शैली त्यांनी व्यवसायात वापरली, थेट विनोदी, लोकांना जोडणारी, ती तिथेही दिसतेय. म्हणजे व्यक्तिमत्वात एक सलगता आहे, एक प्रकारची ऑथेंटिसिटी आहे. हो. आणि स्टेटससाठी साहित्य अकादमी मिळावी हा विनोदी सल्ला, तोच त्यांची लोकप्रियता आणि प्रभाव दाखवतो. बरोबर. आजच्या जगात जिथे प्रत्येकजण काहीतरी कंटेंट टाकतोय, तिथे लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनणं, त्यांच्या मानसिकतेवर इतका प्रभाव टाकणं, हे साधं नाहीये खरंच. आणि या सगळ्यात अध्यात्माची पण जोड आहे बरं का. अच्छा. ब्रह्मकुमारी केंद्राशी संबंध आहे त्यांचा. लोकांना तिथे न्यायचा प्रयत्न करतात त्या. तोही त्यांच्या खास शैलीत. ओम शांती सेंटरला चला, नाहीतर मी लोणचं घालते. अरे देवा. म्हणजे अध्यात्म सुद्धा धाकातून. हो. आणि उत्तराखंड प्रवासातला अनुभव पण खास आहे त्यांचा, असं स्रोतांमध्ये म्हटलंय. अध्यात्म आणि विनोद एकत्र आणणं हे खरंच धाडसाचं आहे. का? कारण जिथे गंभीर वातावरण अपेक्षित असतं, तिथे त्या विनोदातून सहजता आणतात. कदाचित हाच त्यांचा मार्ग आहे. आयुष्यातल्या गंभीर गोष्टींनाही हलकं-फुलकं करून लोकांपर्यंत पोचवणं. हा एक वेगळा दृष्टिकोन आहे. तोच धागा इथेही दिसतोय, लोकांना जोडण्याचा प्रयत्न. मग तो मार्ग लोणच्याचा असो, स्टेटसचा असो वा अध्यात्माचा. आणि सगळ्यात अलीकडचं आणि मला वाटतं सर्वात प्रभावी उदाहरण म्हणजे कला आणि सामाजिक क्षेत्र. हो, ते अहिल्यादेवींच्या भूमिकेबद्दलचं ना. अगदी. वाढदिवसाला खास कविता करणं हे तर आहेच त्यांच्याकडे, पण रामनवमीच्या रॅलीत अहिल्यादेवी होळकरांची भूमिका साकारणं, या अनुभवाने काय बदल घडला असेल त्यांच्या आयुष्यात? खूप मोठा बदल. स्रोतांमध्ये लोकांकडून मिळालेला प्रतिसाद, फुलांचा वर्षाव याचा उल्लेख आहे. हो, आणि ही घटना म्हणजे त्यांच्या प्रवासातला एक कळस म्हणता येईल. कळस. हो, कारण स्टेटस क्वीन किंवा लोणचवाली ताई या ओळखींच्या पलीकडे जाऊन एका ऐतिहासिक आणि आदरणीय व्यक्तिमत्वाची भूमिका साकारणं,
आणि लोकांना त्यात ती व्यक्ती दिसणं हे खूप मोठं आहे. खरंय. इथे केवळ अभिनय नाहीये, तर त्यांनी त्या भूमिकेशी आणि लोकांच्या भावनांशी एक खोल नातं जोडलं आहे असं दिसतंय. म्हणजे तो फुलांचा वर्षाव किंवा लोकांचा आदर. तो केवळ भूमिकेला नव्हता, तर त्या भूमिकेतून दिसणाऱ्या शोभा पुनसे यांनाही होता. यामुळे त्यांची समाजावर प्रभाव टाकणारी ओळख अधिक घट्ट झाली. आणि त्या महिला दिनाचे कार्यक्रम वगैरे पण घेतात ना? हो, ते सुद्धा याच सामाजिक जाणीवेतून आलेलं दिसतंय. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणं वगैरे. खरंच. म्हणजे शिक्षण, व्यवसाय, सोशल मीडिया, अध्यात्म आणि कला या सगळ्या भूमिका त्या इतक्या सहजतेने आणि ऊर्जेने जगतात, जणू काही वन वुमन शो. अगदी. तर आज आपण शोभा पुरसे यांच्या स्रोतांचा असा हा धांडोळा घेतला. हो. शिक्षण, मसाले आणि मंजनापासून ते व्हॉट्सॲप स्टेटस आणि अहिल्यादेवींच्या भूमिकेपर्यंतचा त्यांचा प्रवास पाहिला. एका व्यक्तीमध्ये इतकी ऊर्जा आणि इतकी पैलू असू शकतात हेच आश्चर्यकारक आहे, नाही का? नक्कीच. आणि यातून शिकण्यासारखं खूप आहे असं मला वाटतं. काय शिकण्यासारखं? हे की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. साध्या गोष्टीतूनही, अगदी लोणचं बनवणं किंवा स्टेटस टाकणं, यातूनही तुम्ही लोकांच्या मनावर राज्य करू शकता, त्यांना प्रेरणा देऊ शकता. बरोबर. विनोद, व्यावहारिकता आणि समाजाशी जोडलेलं राहण्याची वृत्ती याचं एक उत्तम मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतंय. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. बोला. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या रोजच्या जगण्यातून, बोलण्यातून, अगदी साध्या व्हॉट्सॲप स्टेटसमधून किंवा एखाद्या भूमिकेतून लोकांच्या मनाला इतकी भिडते, तेव्हा त्यामागे नक्की काय ताकद असते? ती केवळ विनोद किंवा कला असते, की त्या पलीकडचं काहीतरी खरं असतं, एकदम ऑथेंटिक, जे लोकांना आपलंसं वाटतं? बरोबर. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही नक्कीच.